मध्य पूर्वेत तणाव पुन्हा वाढला आहे. इराणने ऑपरेशन ट्रू प्रॉमिस 4 अंतर्गत इस्रायल आणि अमेरिकेच्या लष्करी तळांवर ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा दावा केला आहे. अमेरिका इस्रायलच्या कार्यवाहीला प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले झाल्याचे सांगितले जात आहे. पुढे पाहूया ही विस्तारित बातमी. मध्य पूर्वेतील तणाव दिवसेंदिवस वाढत असून इराणने ऑपरेशन टू प्रॉमिस 4 अंतर्गत मोठे ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ले केल्याचा दावा केला आहे. इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने बहरीनमधील अमेरिकन नौदलाच्या 5व्या आरमारी ताफ्याचे मुख्यालय तसेच कुवैत, कतार आणि UAE मधील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केल्याचं सांगितलं जात आहे. या हल्ल्यात बहरीनमधील सुमारे 300 दशलक्ष डॉलर्स किमतीची अत्याधुनिक अमेरिकन रडार यंत्रणा नष्ट झाल्याचा दावा करण्यात आलाय. तर दुबईतील अमेरिकन आणि वाणिज्य दूतावासाजवळ ड्रोन हल्ल्यामुळे आग लागल्याचेही वृत्त समोर आलंय. हे हल्ले अनेक टप्प्यात करण्यात येत असून 5 मार्च पर्यंत इराणने 19 लाटांमधून शेकडो शाहेद आणि मोहजेर 10 प्रकारचे सुसाईड ड्रोन डागळल्याची माहिती दिली आहे. दरम्यान या हल्ल्याचे व्हिडिओही इराणकडून प्रसिद्ध करण्यात आले असून ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.